नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीची आतुरतेने वाट बघत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण की मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये तलाठी भरती ही TCS द्वारे होणार नाहीये। मग TCS द्वारे होणार नाहीये, मग कोणामार्फत होणार आहे, सोबतच ह्या परीक्षेची जाहिरात कधी येणार आहे, म्हणजे तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे, सोबतच या ठिकाणी फॉर्म कधी सुटणार, एग्जाम कधी होणार, सोबतच सिलेबस काय असणार आहे आणि सोबतच या भरती प्रक्रियेविषयी खूप महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे। नवीन नवीन काही अपडेट्स आहेत। सोबतच या परीक्षा कशी आपल्याला क्रॅक करायची याबद्दलची संपूर्ण माहिती पुढच्या 4 ते 5 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आताच्या शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच तलाठी भरती असेल किंवा इतर सर्व सरकारी परीक्षा असतील त्यांचे व्हिडिओ किंवा लेक्चर अतिशय मोफतपणे आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहेत। त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट म्हणजे अशी आहे की या ठिकाणी TCS पॅटर्नद्वारे तलाठी भरती होणार नाहीये। म्हणजेच 1700 पदांची या ठिकाणी जाहिरात निघणार आहे असं गृहीत धरलं जाते। पण आता 1700 पदांची जाहिरात ही TCS द्वारे होणार नाहीये, मग कोणामार्फत होईल तर ती होईल MPSC द्वारे, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ही एक्झाम घेण्यात येणार आहे। सोबतच वन लाइनर प्रश्न या ठिकाणी आता विसरायचे आहेत, कारण की MPSC द्वारे म्हणजे या ठिकाणी कठीण लेवलने या ठिकाणी एक्झाम होणार आहे। म्हणजे खरी खुशखबरी त्या मुलांसाठी आहे जे खरोखर मनापासून अभ्यास करताय किंवा मनापासून मेहनत करताय, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। पण जे लोक टाइमपास करताय किंवा या ठिकाणी काही सेटिंग लावायचा प्रयत्न करताय, घोटाळा करायचा प्रयत्न करताय, ते आता एक्झाम मधून डायरेक्ट बाहेर होणार। आता तुमच्या डोक्यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न असेल की दादा, जाहिरात कधी येणार, म्हणजे फॉर्म कधी सुटणार? तर बघा, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जितके पण जिल्हे आहेत त्या सर्व विभागीय आयुक्तांकडून या ठिकाणी जितकं पण तलाठी भरतीचे रिक्त जागा आहेत त्यांची माहिती या ठिकाणी गोळा करण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी कधी पण तारीख येऊ शकते, कदाचित पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा तलाठी भरतीची जाहिरात येऊ शकते। म्हणजेच जुलै किंवा ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी फॉर्म भरती प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू होऊ शकते। फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ खूप कमी भेटणार आहे। म्हणजे थोडक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्याच्या दरम्यान एक्झाम होऊ पण शकते। त्यामुळे गाफील अजिबात राहू नका। थोडक्यातच आता ही एक्झाम देण्यासाठी तुमची शिक्षणाची पात्रता काय असली पाहिजे, तर कोणत्याही शाखेचे पदवीधर असणं गरजेचं आहे। सोबतच कॅम्प्युटर नॉलेज म्हणजेच MSCIT तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे, तर खुल्या ओपन वर्गासाठी काय आहे तर 18 ते 38 आहे, आणि जे राखीव प्रवर्ग आहेत तर त्यांसाठी 18 ते 45 पर्यंत या ठिकाणी सूट असणार आहे। मित्रांनो, तलाठी भरती आता MPSC घेणार आहेत, त्यामुळे एक्झामला तुम्ही हलक्यात अजिबात घेऊ नका। कारण की जो काही आपला सिलेबस असणार आहे तो आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, त्यासोबतच चालू घडामोडी असतील किंवा आपला महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, किंवा या ठिकाणी जे थोर समाजसेवक असतील किंवा चालू घडामोडी, त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे। आणि थोडासा अभ्यासाचा टायमिंग देखील वाढवायचा आहे। कमीत कमी तुम्ही दिवसभरामध्ये 6 ते 8 तास तरी रोजच्या रोज अभ्यास केलाच पाहिजे। आणि सोबतच ज्या काही जुन्या एक्झाम आहेत, म्हणजे जुन्या तलाठी भरती अगोदर झालेल्या आहेत, त्यांच्या सर्व प्रश्नपत्रिका गोळा करा, त्यांची रिव्हिजन करा, आणि या अगोदर जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे तुम्हाला अभ्यास करायचाच आहे। पण नवीन संभाव्य प्रश्न काय असतील तर त्यांचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्यात। आता जुन्या आणि नव्या संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे भेटणार, तर आपल्या YouTube चॅनलवरती आपण दररोज या ठिकाणी संभाव्य आणि जुन्या ज्या अगोदर एक्झाम झालेल्या त्या अशा सर्व प्रश्नपत्रिका, क्वेश्चन अँड आन्सर किंवा आपण लेक्चर या ठिकाणी रिव्हिजन संपूर्ण तुमची या ठिकाणी पुढच्या 2-3 महिन्यात करून घेणार आहोत, बरोबर। आणि PDF देखील तुमच्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा आपल्या YouTube चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यामुळे आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। तर मित्रांनो, आता MPSC ही एक्झाम घेणार आहेत, तर तुम्हाला काय वाटतं, TCS भारी होतं का MPSC भारी असणार आहे, ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचंच आहे। पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे, यावेळेचे जे काही प्रश्न असतील ते थोडेसे वेगळ्या टाईपचे असू शकतात। म्हणजे जर तुम्ही एका पॅटर्नमध्ये अभ्यास करत असाल, जे TCS द्वारे तुम्ही जर अभ्यास करत असाल, तर तुम्हाला TCS ला धरून चालायचं आहे। पण या ठिकाणी जे काही MPSCच्या ज्या काही दुसऱ्या पदासाठी एक्झाम असाल तर त्यांच्या देखील प्रश्नांचा तुम्हाला आधार घ्यायचा आहे, आणि दोन्हीचा पण अभ्यास या ठिकाणी चालू ठेवायचा आहे। सोबतच तुमचा जो काही अभ्यासू मित्र असेल किंवा जो काही तुमचा मित्र MPSC किंवा तलाठी भरती करत असेल तर त्याला हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करायचा आहे। कारण की त्याला देखील कळू द्या की परीक्षा या ठिकाणी तोंडावर आलेली आहे। कोणत्याही दिवशी या ठिकाणी एक्झामचे फॉर्म सुटू शकतात, जाहिरात येऊ शकते। त्यामुळे आत्ताच्या आता कामाला लागा, तयारीला लागा। आणि मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आत्ताच्या आता आपल्या पेजला फॉलो करून ठेवा। फ्रीमध्ये लेक्चर, लाईव्ह लेक्चर, व्हिडिओ, PDF जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून आत्ताच्या आता बेल आयकॉनला क्लिक करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून लगेच सांगा।